नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 284 ते 291. वाऱ्याची जणू एक मूर्त, नेसले जिने पितांबर, मग द्यावे सोडून तिने वस्त्र. वाऱ्याची येता झुळूक, विझून जावी जैसी ज्योत, व्हावी चमकून अदृश्य आकाशातली वीज. अथवा हृदयापर्यंत सोन्याची जणू लगड, अथवा प्रकाश ओघ वाहत येतसे झरझर. मग तो प्रकाश स्रोत जिरावा हृदय पोकळीत, जसे शक्ती मध्येच मावळावे शक्तिरूप. जरी म्हणले शक्ती त्यास, प्राणवायू तो वास्तविक, बिंदुकला ज्योतिनाद, नवरती हे धर्म त्यास. मनाचा करावा निग्रह, अथवा प्राणाचा निरोध, आचरावे कसले ध्यान, न असे काही तेथ. घ्यावी काही कल्पना एक, एखादी द्यावी सोडून, असे काही ना घडत पंचमहाभूतांचा तेथे नाश. पिंडाने घ्यावा पिंडाचा घास, शिवशंकराचा हा संकेत, परी दाखवून गेले हे मर्म, श्री विष्णू आपणास. कुंडलिनीचं पुढे जाऊन वर्णन करताना असं सांगतात की जणू काही वाऱ्याची एखादी मूर्त असावी, जिने पितांबर नेसलंय आणि अलगद ते पितांबर सोडून दिलंय. ते हवेमध्ये असंच वाहत जात आहे. वाऱ्याची झुळूक येऊन एखादी ज्योत जशी विझून जाईल किंवा आकाशामध्ये वीज चमकून अदृश्य होईल, तसंच काहीसं हे दृश्य दिसतं. हृदयापर्यंत सोन्याची एखादी लगड किंवा एखादा प्रकाशाचा ओघ झरझर वाहत आल्यासारखं वाटेल आणि मग तो प्रकाश स्रोत हृदयाच्या पोकळीमध्ये जिरून जाईल, जसं शक्तीमध्येच शक्तिरूपाने मावळावं. जरी याला शक्ती म्हटलं असलं तरी वास्तविक तो प्राणवायू असतो, पण त्याला बिंदू, कला, ज्योती, नाद असे कुठलेच धर्म उरत नाहीत. मनाचा निग्रह तरी अशा वेळी कसा करावा आणि प्राणाचा निरोध तरी कसा करावा, अशी काही अवस्था असते की त्यावेळेला ध्यान आणि तेही कशाचं करावं
असा प्रश्न पडतो. एखादी कल्पना घ्यावी किंवा एखादी सोडून द्यावी अशी कुठलीच घटना इथे घडत नाही, जेव्हा पंचमहाभूतांचाच नाश झालेला असतो. पिंडानेच पिंडाचा घास घ्यावा हा खरं तर शिवशंकराचा संकेत आहे. पण श्री विष्णू हे मर्म या रूपाने, या उदाहरणांनी आपल्याला इथे दाखवून गेलेत. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 284 ते 291. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 292 ते 299. संकेताचे बंधन सोडून गूढ त्यातले दूर करून साफ यथार्थ घडी उलगडून दाविले श्रोत्यांस समजुनी ग्राहक. कुंडलिनीचे लोपता तेज देहरूप मग होई नष्ट. सूक्ष्म असे ते वायुरूप नेत्रातही राहते लपून. तसे पाहता वास्तविक अवयव असती त्या देहास. परंतु आता मात्र वाटे जणू वायूचाच. जसे कर्दळीचे सोपट गाभा काढून करावे पोकळ. अथवा भावेत उत्पन्न आकाशास अवयव. असे होता शरीर त्यास म्हणावे खेचर. देहधारी इहलोकात जणू काही हा चमत्कार. साधक जाई निघून पावलांची जी उरे ओळ. तेथ होतसे उत्पन्न सिद्धी त्या अणिमादिक. सिद्धींचे त्या आपणास काय ऐक हे तू धनंजय. देहाचा असा देहातच लोप होतसे त्रिलोकात. पाणी संपविते पृथ्वीस पाण्याचा नाश करते तेज. तेजास मग हृदयात वायू करीतसे नष्ट. श्री विष्णूनी म्हणजेच श्रीकृष्णाने संकेताचं सगळं बंधन सोडून त्यातलं गूढ दूर करून अगदी स्पष्ट यथार्थ असं उदाहरण देऊन आपल्याला ही कथा उलगडून सांगितली. जसं काही एखादा दुकानदार ग्राहकांना एखादं वस्त्र अगदी व्यवस्थित उलगडून दाखवेल, असंच वर्णन श्रीकृष्णाने सर्व श्रोत्यांसाठी केलेलं आहे. कुंडलिनीचं तेज लोपल्यानंतर
देहरूपही नष्ट व्हायला लागतं. ते वायुरूप इतकं सूक्ष्म असतं की अगदी डोळ्यामध्ये सुद्धा सहज लपून राहील. वरवर पाहिलं तर त्या देहाला अवयव असतात, पण तेही वायुरूपीच असतात. जणू काही कर्दळीचं सोपट. आतला गाभा काढून पोकळ करावं आणि उभं करून ठेवावं. तसंच तो देह किंवा ते शरीर बनून जातं. जणू काही आकाशालाच अवयव उत्पन्न होतात. असं शरीर जेव्हा होतं तेव्हा त्याला खेचर म्हणतात किंवा गगनविहारी अशी ती अवस्था असते. देहधारी इहलोकामध्ये जणू काही हा एक चमत्कार समजला जातो. साधक तिथून निघून जातो, पण पावलांची जी ओळ उरलेली असते तिथे सुद्धा अष्टसिद्धी उत्पन्न होऊ शकतात. त्या सिद्धींचं आपल्याला काय करायचंय? पण अर्जुना, तू ऐक. देहातच देहाचा असा लोप त्रिलोकामध्ये केवळ या कुंडलिनी शक्तीमुळेच होऊ शकतो. पाणी जसं पृथ्वीला संपवतं, पण पाण्याचा नाश तेजाने होतो. आणि तेज जेव्हा हृदयामध्ये येतं तेव्हा वायू त्याला नष्ट करून टाकतो. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 292 ते 299. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 300 ते 306. उरे एकटा नंतर प्राणवायू तो शरीराकार. मिळे मग तो गगनास थांबून काही काळ. कुंडलिनी न म्हणता त्यास म्हणावे त्यास मारुत. शिवाशी जोवरी ना एक रूप तिची शक्ती असे कायम. प्राणवायूची त्या ताकद जालंधर बंध ओलांडून. 9 इंद्रियांचे जेथे ऐक्य काकी मुख म्हणती जास. त्याचाही करुणी भेद मूर्ध्न स्थित जे आकाश. तेथील पहाडावर मग करते ती वास. ओंकाराच्या पाठीवर तात्काळ ठेवूनी पाय. पश्यन्ती वाणीचे पाऊल टाकते मागे. तन्मात्रा त्या अर्धवट आकाशात मिसळतात. नद्या जशा सागरास मिळतात भरभरून. ब्रह्मरंध्री मग होती स्थिर. सोहं भावाने पसरे हात. परब्रह्मरूप लिंगास होतसे एकरूप. पांचभौतिक पडदा मग हळूहळू होई दूर. शक्ती आणि परमात्मरूप होतसे तेथ एक.
पंचमहाभूतांपैकी एक एक करून सर्वांचा नाश केल्यानंतर प्राणवायू जो शरीराकार दिसत असतो तो एकटाच उरतो आणि त्यानंतर काही काळ थांबून तो गगनामध्ये मिसळून जातो. तेव्हा त्याला कुंडलिनी न म्हणता मारुत असं म्हणावं. जोपर्यंत कुंडलिनी शक्ती शिवाशी एकरूप होत नाही तोपर्यंत तिची शक्ती कायमच असते असं समजलं जातं. त्या प्राणवायूची ताकद इतकी मोठी असते की जालंधर बंध ओलांडून 9 इंद्रिय जिथे एकत्र आलेली असतात त्या जागेला काकीमुख संधी असं म्हणतात. तिचासुद्धा भेद करून मूर्ध्न स्थित म्हणजे एकदम आपल्या मेंदूच्याही वरच्या भागामध्ये जे आकाश असतं तिथल्या पहाडावरती ती प्राणवायूची शक्ती राहायला लागते. मग ओंकाराच्या पाठीवरती तात्काळ पाय देऊन जणू काही पश्यंती वाणीचं पाऊल मागे टाकते. तन्मात्रा ज्या अर्धवट उरलेल्या असतात त्याही त्यावेळेला आकाशात मिसळून जातात, जशा नद्या भरभरून सागरामध्ये मिळतात. ब्रह्मरंध्री ती शक्ती स्थिर होते आणि सोहम भावानी हात पसरून ब्रह्मरूप लिंगाला एकरूप होऊन जाते. तेव्हा पांचभौतिकत्वाचा पडदा हळूहळू दूर होतो आणि शक्ती आणि परमात्मा ह्यांचं तिथे एकरूपत्व दिसायला लागतं. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 300 ते 306. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 307 ते 314. समुद्र जल होतसे विलग, पुन्हा मेघांच्या द्वारातून, नदीमध्ये मिसळून पुनश्च मिळते समुद्रास. तसेच शरीर हे केवळ एक ऐसे माध्यम, शक्तिरूप देई टाकून, शिवच मिसळे शिवात. उरतो मगना संदेह, कुठे होते हे द्वैत, का दोन्ही होते एकच, स्वतःचेच स्वरूप. मूर्ध्निकाश जे मस्तकात, चिदाकाशी ते होतालय, स्थिती होईल ती प्राप्त, अनुभवाने जास त्यास. स्थिती अशी ही शब्दातीत, वर्णावी कशी शब्दात, संवादाच्या पलीकडील खरोखर. अर्जुना हे वैखरीचे बोल, तयांना फार अभिमान, व्यक्त करते सारे भाव, ब्रह्मस्थितीहून ती अतीव दूर. भुवयांचे मागील बाजूस, आज्ञाचक्रात जो मकार, एकट्या प्राणवायूस, वर येण्या वाटे संकट.
पुढे जाई तो तसाच, ब्रह्माकाशात होई एक रूप, आकाशाचा होतसे लय, शब्दांचा मावळला दिवस. यानंतर ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना असं सांगतायत की जेव्हा समुद्राचं पाणी वेगळं होतं आणि मेघांमध्ये मिसळून पुन्हा मेघांच्या द्वारातून नदीमध्ये येतं आणि त्याच्यानंतर पुन्हा ते समुद्राला मिसळून जातं, तसंच शरीर हे केवळ एक माध्यम आहे जे स्वतःचं शक्तिरूप टाकून देतं आणि जणू काही शिवच शिवात मिश्र होईल अशा पद्धतीने ते शिवामध्ये मिसळून जातं. अशा वेळेला कुठलाच संदेह उरत नाही आणि असं वाटायला लागतं की हे द्वैत कुठे होतं आणि जे होतं ते दोन्हीही भिन्न भिन्न नसून ते आपलं स्वतःचं स्वरूप होतं असंही मग जाणवून जातं. मस्तकामध्ये असणारं जे मूर्ध्नी आकाश आहे त्याचा चिदाकाशाशी एकदा का लय झाला की जी स्थिती प्राप्त होईल ती ज्याला त्याला आपापल्या अनुभवानेच समजेल. तर अशी ही स्थिती जिचं वर्णन शब्दांमध्ये करणं केवळ अशक्य आहे, कारण ती शब्दांच्याही पलीकडची समजली जाते. तर संवादामध्ये आपण काय त्याच्याबद्दल बोलणार? तेव्हा श्रीकृष्ण पुढे जाऊन अर्जुनाला म्हणतात, अरे अर्जुना, हे जे वैखरीचे बोल आहेत ना, त्यांना स्वतःचा फार अभिमान वाटतो. त्यांना असं वाटतं की आपल्या माध्यमातून सगळेच्या सगळे भाव व्यक्त करता येतात, पण तरीसुद्धा ही वैखरीसुद्धा ब्रह्मस्थितीहून वेगळी आहे आणि खूप खूप दूर आहे. त्यानंतर भुवयांच्या मागील बाजूस आज्ञाचक्रामध्ये जो मकार राहिलेला आहे त्या मकाराला भेदून पुढे जाण्यासाठी प्राणवायूला मोठं संकट वाटतं, पण तरीही पुढे तो तसाच ब्रह्माकाशात एकरूप होऊन जातो आणि अशा वेळेला आकाशामध्ये त्याचा लय झाल्यानंतर शब्दांचा दिवस हा मावळून जातो. म्हणजे थोडक्यात शब्दांमध्ये ते वर्णन करणं केवळ आणि केवळ अशक्यच होऊन जातं. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 307 ते 314. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 315 ते 322. परब्रह्माच्या त्या डोहात आकाशाचा न लगे थांग, तिथे लागेल का निभाव शब्दांचा या. ब्रह्मस्थिती ही अशी एक, शब्दात न होतसे वर्णन, श्रवण करण्यासही अशक्य, त्रिवार असे हे सत्य. कधी आला जर दैवयोग, घ्यावा स्वतःच तो अनुभव, होवो निरहावे तेथ आपणच. एकदा का झालो तद्रूप, जाणण्यास काही ना उरत, किती बोलावे अधिक, उगीच व्यर्थ. शब्दातीत असे हे स्थान, संकल्पांचा न मागमूस,
विचारवारान शिरे जेथ, असे हे परमात्म तत्व. मनरहित स्थितीचे सौंदर्य, तुरिया अवस्था जी ज्ञानरूप. त्यातले जे तारुण्य, नित्य सिद्ध आणि अमर्याद. आकाराचा जे शेवट, मोक्षाचे ठिकाण निश्चित. जिथे आदि वा अंत, गेले विरून. अष्टांग योग रूपी वृक्ष, तयाचे असे जे फळ. त्रैलोक्याचे ते कारण, आनंद चैतन्य केवळ. ब्रह्मस्थितीचं किंवा परब्रह्माचं पुढे जाऊन वर्णन करताना असं म्हणतात की त्या परब्रह्माच्या डोहामध्ये जिथे आकाशाचा सुद्धा थांग लागत नाही, तिथे त्या वर्णन करणाऱ्या शब्दांचा तरी काय निभाव लागणार. तेव्हा ब्रह्मस्थिती ही अशी एक आहे की जिचं शब्दात मुळीसुद्धा वर्णन करणं शक्य नाही आहे. इतकंच नाही तर ते ऐकणं हे देखील अशक्य आहे. आणि हे अगदी त्रिवार असं सत्य आहे. कधी चुकून जर दैवयोग आला तर तो अनुभव स्वतःने घ्यावा आणि आपणच स्वतः तिथलं होऊन राहावं. एकदा का आपण असे तद्रूप व्हायला लागलो की मग जाणण्यासारखं असं काहीच उरत नाही. तेव्हा ह्याबद्दल उगीचच व्यर्थ अधिक तरी किती बोलावं. शब्दातीत असं हे स्थान, जिथे कुठल्याही संकल्पांचा मागमूसही नसतो, विचारांचा वारासुद्धा जिथे शिरू शकत नाही, तर असं हे परमात्म तत्व. मनरहित स्थिती अवस्था, ज्याला उन्मनी अवस्था असं म्हणतात, किंवा तुरिया अवस्था जी ज्ञानरूप आहे, त्यामध्ये जे तारुण्य आहे, जे सौंदर्य आहे, ते अत्यंत नित्य सिद्ध आणि अमर्याद असं आहे. आकाराचा जे शेवट आणि मोक्षाचं निश्चित असं ठिकाण, जिथे आदी म्हणजे सुरुवातही नाही आणि अंत म्हणजे अखेरही नाही. आदी आणि अंत हे दोन्हीही तिथे वेरून जातात. तेव्हा अष्टांग योगरूपी जो वृक्ष आहे त्याचं हे अशी अवस्था प्राप्त होणं हे फळ आहे. आणि शेवटी आनंद आणि चैतन्याचं कारण असलेलं हे त्रैलोक्याचं फळ. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 315 ते 322. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 6, ओवी क्रमांक 323 ते 329. पंचमहाभूतांचे बीज, सूर्याचे जे तेज, माझे ते खास स्वरूप, आहे तसेच. नास्तिकांनी करता आक्रमण, भक्तांच्या समुदायावर, शोभाही आली आकारास, चतुर्भुज होऊनी झाली व्यक्त. असे जे काही साधक, ब्रह्मानंदाचे महासुख,
निश्चयाने करती प्राप्त आपले आपण सांगितले हे जे साधन त्याचीच मूर्ती केले शरीर योगाभ्यासाने शुद्ध होऊन आले अमुचा बरोबर देहाकृतीची करून मूस त्यात ओतला ब्रह्मरस घडेल मग जी मूर्त तसेच दिसे त्यांचे शरीर घेतला हा जर स्वानुभव हृदय होईल तेजोमय विश्व जाई मग झाकोळून तया पुढे मग बोले अर्जुन सांगितला हा जो उपाय ब्रह्मप्राप्ती होईल निश्चित खरोखर ब्रह्मस्थितीच्या या वर्णनानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पंचमहाभूतांचं बीज आणि सूर्याचं जे तेज तेच जणू काही माझं खास असं स्वरूप आहे. भक्तांच्या समुदायावरती नास्तिकांचं जेव्हा जेव्हा आक्रमण होतं तेव्हा अत्यंत शोभनीय अशी ही माझी चतुर्भुज मूर्ती आकार घेऊन व्यक्त होते. आणि जे पुरुष साधक आहेत ते ब्रह्मानंदाचं हे महासुख आपले आपण मात्र प्राप्त करून घेतात. शरीर हे जणू काही या सर्वासाठी असलेलं साधन आहे. त्या शरीराची जी मूर्ती आहे ती योगाभ्यासाने शुद्ध होते आणि आमची बरोबरी प्राप्त करते. देहाच्या आकृतीची मूस करून त्याच्यामध्ये ब्रह्मरस जर ओतप्रोत भरला तर ती जी मूर्त तयार होईल तसंच त्या साधकांचं शरीर दिसतं. हा जर स्वानुभव घेतला तर हृदय अत्यंत तेजोमय होऊन जातं आणि त्याच्या पुढे हे सारं विश्व झाकोळून जातं. ह्यानंतर अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतो, आपण जो हा उपाय सांगितला त्याने ब्रह्मप्राप्ती निश्चितच होईल हे मला मान्य आहे. अध्याय क्रमांक 6 ओवी क्रमांक 323 ते 329. धन्यवाद.